केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनला आज कोर्टात हजर करणार. 5 दिवसांच्या पोलीस कोठडीतील तपासाची माहिती कोर्टात सादर केली जाणार. वकील विपुल दुशिंग सियाच्या बाजूने युक्तिवाद करणार. केतन अग्रवालच्या हत्येची आणखी एकाला माहिती असल्याचं समोर. हा तरुण आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र. केतनच्या हत्येच्या कटाची चेतन आणि सियाबरोबर आणखी एका तरुणाला माहिती. केतनच्या हत्येनंतर चेतन पहिल्यांदा याच मित्राला भेटल्याचं समोर. परभणीमधील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता एकनाथ शिंदे परभणीचा दौरा करणार. शिवसेनेत नव्यानं प्रवेश केलेले खासदार संजय जाधव यांनी हा शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलाय. 7 जुलैच्या मेळाव्यातून शिंदे काय बोलतात याकडे लक्ष. चंद्रपूर महानगरपालिकेची आजची आमसभा अचानक रद्द. महापौर संगीता खांडेकर यांचे आदेश. काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद हायकोर्टात प्रलंबित असल्यानं सभा रद्द. संगीता खांडेकर यांचं स्पष्टीकरण. चंद्रपूर महापालिकेची आमसभा रद्द होताच आमदार किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांचा संताप. संतप्त नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश यांच्या दालनात ठिय्या मांडला. आमसभा रद्द केल्याच्या निर्णयाचा विरोध. सोलापूरमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचा 109 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे कोल्हापूर खंडपीठाचे निर्देश. वृक्ष लागवडीत मोठा घोटाळा, केवळ कागदावरच झाडांची नोंद. उद्या होणाऱ्या एशियाटिक सोसायटी निवडणुकीत एशियाटिक टुमॉरो पॅनलला 30 मान्यवरांचा पाठिंबा. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एशियाटिक टुमॉरो पॅनलला विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिलाय. भंडारा कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. विनापरवाना खतांच्या साठेबाजीचा पर्दाफाश. 8 लाखांचा खतांचा साठा जप्त. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. स्कूल व्हॅनला महापालिकेच्या बसची धडक. नागपूरच्या पंचशील चौकावरची घटना. 3 ते 4 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती. गोंदियातील देवळी चिचगड मार्गावरील सालई परिसरात ट्रक, पिकअप आणि दुचाकीचा तिहेरी अपघात. घटनेमध्ये वृद्धाचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी. मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी घाटामध्ये ट्रेलरचा भीषण अपघात. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची 1.5 तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका. बीडच्या शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावात अन्न व प्रशासन विभागाची धाड. जयश्री कृष्ण उत्पादन केंद्रात खवा पनीरमध्ये भेसळ आढळल्यानं 35,000हून अधिक किमतीचा मिल्क केक, बर्फी आणि अन्नसाठा नष्ट. बीडच्या परळीत औष्णिक विद्युत केंद्रातील 19 कर्मचाऱ्यांची अचानक बदली. कर्मचाऱ्यांच्या सततच्या बदल्यामुळे विद्युत केंद्र बंद होण्याची शक्यता. बाजारपेठेवरही परिणाम होणार, तर बदली कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्तीही नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला अखेर ब्रेक. बँकेतील जयंत पाटील गटाला धक्का. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर गावातला सरोज पवार त्याच्या हक्काच्या आधार कार्डसह पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र. हा चिमुकला आधार कार्ड विना शिक्षणाला मुकल्याची एबीपी माझानं बातमी दाखवली होती. आधार कार्ड नसल्यानं त्याला शाळेत प्रवेश नाकारला होता. मुंबई लोकलमधून प्रवास करताना धारदार हत्यारं किंवा अवजारं सोबत नेण्यास निर्बंध. कामासाठी अवजारं वापरणाऱ्यांनी ती कामाच्या ठिकाणीच ठेवण्याचं आवाहन. खड्डेमय रस्त्यामुळे अमरावती शहरातील रहाटगाव परिसरातील स्थानिक संतप्त. रस्त्यावरती खड्डे, चिखलातून वाट काढावी लागते. 2 वर्षांपूर्वी भूमिपूजन, मात्र कामाला सुरुवात नाही. महानगरपालिकेचं दुर्लक्ष. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायतीचा सुवर्ण पुरस्कारानं गौरव. जयपूरमध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते कडेपूरच्या सरपंचांनी पुरस्कार स्वीकारला. अहिल्यानगरमध्ये जून महिना संपला तरी समाधानकारक पाऊस नाही. 80% पेरण्या रखडल्या. बी बियाणांच्या दुकानातील गर्दीही घटली. काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून धूळ पेरली. बीड जिल्ह्यात 2,12,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी. गतवर्षी जून महिन्यातच 81% पेरण्या झाल्या होत्या. यंदा मात्र 26% पेरणी पूर्ण. आळंदीमधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. अवघ्या 4 दिवसांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार असताना इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. आळंदीचे नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू.
मुंबईच्या सांताक्रूजमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी. कोसळलेल्या झाडाची पाहणी सुरू असतानाच दुर्घटना. जखमी तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू. सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर. ड्रेनेज किंवा मोठे खड्डे उघडे असतील तर तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना. पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजिनीवाडी परिसरात झाड कोसळलं. आदित्य इमारतीबाहेर 2 चारचाकी वाहनांवर मोठं झाड पडलंय. जीवितहानी नाही. वसई विरारमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम. सूर्या धरणाच्या मुख्य जलवाहिनीला ट्रकची धडक. मुंबई अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार फाटा बावखळ परिसरातली घटना. आजपासून राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट. 7 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा. ठाण्यात मुसळधार पावसाची हजेरी. मुख्य बाजारपेठ जलमय. 24 तासात ठाण्यात 117 मिलीमीटर पावसाची नोंद. महानगरपालिका क्षेत्रात सखल भागात पाणी साचलं. चंदनवाडी परिसरात झाड कोसळल्याची घटना. ठाण्यातील कोपरी बाराबंगला परिसरात पावसाचं पाणी. काल देखील या परिसरात पाणी साचून नागरिकांना मनस्ताप. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या प्रभागातच पावसाचं पाणी साचलंय. सीएसएमटी येथील शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळघरातील कोट्यवधी रुपयांचं सभागृह पाण्याखाली. नव्यानं उभारण्यात आलेलं सभागृह उद्घाटनापूर्वीच पाण्यात. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन होणार होतं. मुंबईमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी पश्चिम विरा देसाई रोड परिसरात उच्चभ्रू इमारतीतील पार्किंग पाण्याखाली. इमारतीमध्ये मागच्या 3 दिवसांपासून 4 ते 5 फूट पाणी साचलं. पालिकेकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा नागरिकांचा दावा. वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाची दमदार हजेरी. अनेक सखल भागातील रस्ते पाण्याखाली. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला पाणी साचलं. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा वऱ्हाळा तलाव ओव्हरफ्लो. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तलाव दुथडी भरून नागरिकांना पाणी कपातीपासून दिलासा. रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. माणगाव, म्हसळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्याला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं. रायगडच्या दक्षिण भागामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलं. महामार्गावरची वाहतूक मंदावली. रायगडला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. रायगडमधील अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अंबा नदी इशारा पातळीवर. अलिबागमध्ये देखील मुसळधार पाऊस. समुद्रकिनारी आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. काळा नदी दुथडी भरून. केंद्रीय जल आयोगाकडून नद्यांच्या पाणी पातळीची मोजणी सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.